अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणांमध्ये दोन मोठे स्फोट झाले आहेत. एकीकडे ट्रम्प यांनी लॉन्च केले गोल्ड कार्ड, जे ग्रीन कार्डपेक्षा जास्त फायदे देणार, पण त्याची किंमत किती? अब्जावधी डॉलर्स. दुसरीकडे सोशल मीडिया तपासणीमुळे हजारो भारतीयांच्या H1B व्हिसाच्या अपॉइंटमेंट्स थेट पुढील वर्षापर्यंत ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी. अमेरिकेचं इमिग्रेशन धोरण हा नेहमीच चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिला आहे. विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या काळात यात अनेक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बदल झाले. आज आपण अशाच दोन मोठ्या आणि परस्पराविरोधी घडामोडींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एकीकडे अमेरिकेने श्रीमंत आणि कुशल लोकांसाठी ट्रम्प गोल्ड कार्ड नावाचा नवा अत्यंत महागडा मार्ग उघडला आहे, ज्यामुळे देशाला अब्जावधी डॉलर्स मिळतील. तर दुसरीकडे ह्याच काळात लाखो भारतीय व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या H1B व्हिसा प्रक्रियेत सोशल मीडिया तपासणीमुळे मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. या दोन्ही धोरणांचा अर्थ काय आणि त्याचा थेट परिणाम भारतीयांवर कसा होईल, चला सविस्तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. सुरुवात करूया सर्वात मोठ्या बातमीने. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड या नवीन इमिग्रेशन धोरणाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे गोल्ड कार्ड ग्रीन कार्ड सारखेच आहे, पण त्याचे फायदे ग्रीन कार्डपेक्षा अधिक मोठे असतील. या धोरणामागचा ट्रम्प यांचा उद्देश स्पष्ट आहे: पैसा आणि प्रतिभा. चला याचे थोडे फायदे जाणून घेऊया. सर्वप्रथम फायदा क्रमांक 1, कंपन्यांना दिलासा. ट्रम्प यांनी सांगितलं की या कार्डमुळे अमेरिकन कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल. कंपन्यांना कोणत्याही शाळेत शिकणाऱ्या उत्कृष्ट प्रतिभा असलेल्या व्यक्तीला हे कार्ड खरेदी करून अमेरिकेत ठेवू शकतील. उदाहरणार्थ, ॲपल सारख्या कंपन्या ज्यांना कुशल कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्यांच्यासाठी ही मोठी समस्या होती, जी आता राहणार नाही. त्यानंतर फायदा क्रमांक 2, नागरिकत्वाचा मार्ग. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं की हे कार्ड केवळ ग्रीन कार्डचे विशेषाधिकार देणार नाही, तर ते नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग देखील असेल. आता प्रश्न येतो तो किमतीचा. हे कार्ड स्वस्त नाही. परदेशी लोकांना त्यांचा व्हिसा अर्ज जलद करण्यासाठी त्यांना USD 1 दशलक्ष, म्हणजेच सुमारे 8 ते 9 कोटी रुपये थेट अमेरिकन सरकारला द्यावे लागतील. जर कंपन्यांना एखाद्या परदेशी कामगाराला प्रायोजित करून अमेरिकेत आणायचे असेल, तर त्यासाठी त्यांना USD 2 दशलक्ष, म्हणजेच सुमारे 16 ते 17 कोटी रुपये द्यावे लागतील. फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांनी तर याची किंमत USD 5 दशलक्ष, सुमारे 40 ते 42 कोटी रुपये ठेवण्याचे संकेत दिले होते. ट्रम्प म्हणाले की या गोल्ड कार्डमुळे अमेरिकेच्या तिजोरीत अनेक अब्जावधी डॉलर्स जमा होतील. थोडक्यात हे धोरण म्हणजे आर्थिक ताकद असलेल्या कुशल लोकांसाठी अमेरिकेने उघडलेला VIP मार्ग आहे. एका बाजूला अब्जावधी डॉलर्स घेऊन अमेरिकेत येणाऱ्यांसाठी गोल्ड कार्ड आहे, तर दुसऱ्या बाजूला कष्ट करून अमेरिकेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना भारतीय H1B व्हिसा अर्जदारांसाठी मोठे अडथळे उभे राहिले आहेत. अडचण आहे ती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने लागू केलेल्या नवीन सोशल मीडिया तपासणी धोरणाची. अमेरिकेने H1B व्हिसा अर्जदार आणि त्यांच्या अवलंबित्वासाठी स्क्रीनिंग आणि वेटिंग उपायांचा विस्तार केला आहे. त्यांना त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलवर गोपनीयता सेटिंग्स सार्वजनिक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 15 डिसेंबर पासून अधिकारी त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीचा आढावा घेतील, जेणेकरून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकणाऱ्या अर्जदारांची ओळख पटवता येईल. या धोरणामुळे भारतातील H1B व्हिसा अर्जदारांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक अपॉइंटमेंट पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार डिसेंबरच्या मध्यापासून ते अखेरपर्यंत होणाऱ्या मुलाखती आता पुढील वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. भारतातील अमेरिकन दूतावासने व्हिसा अर्जदारांना स्पष्ट इशारा दिला आहे की जर तुम्हाला तुमचा व्हिसा अपॉइंटमेंट पुन्हा शेड्यूल करण्यात आल्याचा ईमेल मिळाला असेल आणि तरीही तुम्ही तुमच्या जुन्या तारखेला दूतावासात पोहोचलात, तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाईल. अमेरिकेचा परराष्ट्र विभाग म्हणतंय प्रत्येक व्हिसा निर्णय हा राष्ट्रीय सुरक्षेचा निर्णय असतो. मात्र या बदलामुळे हजारो भारतीय कुशल कामगारांना मोठा मानसिक आणि व्यावसायिक त्रास सहन करावा लागत आहे. थोडक्यात अमेरिकेला उत्कृष्ट प्रतिभा हवी आहे, पण ती पैसा घेऊन किंवा कसून तपासणीतून आलेल्या मार्गाने. मित्रांनो, अमेरिकेच्या या इमिग्रेशन धोरणामुळे तिथल्या कंपन्यांमध्ये उत्साह आहे, पण भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितच चिंतेचं वातावरण आहे. व्हिसा प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि खर्चिक झाली आहे. तुम्हाला काय वाटतं?
ट्रम्प गोल्ड कार्ड हे अमेरिकेसाठी योग्य धोरण आहे की हे केवळ श्रीमंतांसाठीचे इमिग्रेशन आहे? सोशल मीडिया तपासणीमुळे H1B व्हिसा प्रक्रियेत झालेला विलंब योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.